राहिलो आणि सरळ याच्यात आतमध्ये गेलो मी. माझ्या पायाला पूर्ण लागले, तुम्हाला दाखवतोय मी. काय कोच पडली दिसली ही तुला कोच पडली. परत इथं पण घासलंय, गुडघ्याला लागलंय. हा काय झालंय ना, ह्या लोकांनी काय केलं माहितीये का, हा उन्हामध्ये ठेवलाय एवढे दिवस. मग एवढा कुमकुत झाला कस काय तो. विचार करा, एवढं गेलं आतमध्ये तिची लागला असेल. माझं वजन 90 किलो आहे आता. मग गाडी नाही काय नाही लागली, लय लांब गेली. मी म्हणतो कशाला उन्हात आणत जायचं बरं. मग ते येता येत नाही का तिच्या नवऱ्याला त्यांना. मग बरं आई गेली तिकडचं खोळमून जात नाही मग सगळं. हाय का रातभर झोपे का तुम्हाला. नाही ना, मग झोप नाही तेच ना, मग काय काय करा माणसाने सांगा बरं तुम्ही. खाली चल, खाली उतरते का बघ. गेली लाईट पण. आता कसं गेली लाईट, आता काय करणार. हा काय करणार आता. हिला दूध प्यायचंय. हा चल जा, उठ लवकर. तिला औषध आणलेलं, उठ लवकर, दूध पी जा. तुला नेणार नाही फिरायला मी, हिला नेणार नाही मित्रांनो, तुम्हाला सांगून देतोय मी. तर रोज असं बोलून काम करणं चालू आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. एवढं काय स्माइल करते, एवढं तोंडाचं का करतेस. तसं नाही करायचं, बॅड मॅनर्स असतात, कळालं का. हा तर आम्ही एक दिवसापासून बोर होतोय. कालपासून आमची आई घरी नाहीये, कोणीच घरी नाहीये, तर आम्हाला करमत नाहीये, म्हणजे परीला करमत नाहीये. परी नुसतं वेड्यावेळी करायला लागली, इकडून तिकडून उड्या मारायला लागली. आता नेमके तर आंघोळ घालून तिला बसवलंय, त्यात पण ती जास्त परेशान करायला लागली. काय करावं तुम्ही सांगा मित्रांनो. हा हिला फटके देऊ का, कसं देऊ फटके. हा देऊ फटके तुला. मी तर म्हणतो लेकरांची शाळा 12 महिने चालू पाहिजे. नुसतं परेशान करायला हे बाई. वाव, ब्लॅक कलरचा ड्रेस घातला तू आज. बाप रे, कोणी आणला ड्रेस तुला, कोणी आणला. चल इकडे या, मांडीवर घे तू इथे. हा आली बघा. चल हाय कर, उभं राह उभं राह. टिचेला आवाज दे, टिचेला आवाज दे आपले. हा टिचेला आवाज दे, अजून दे आवाज. ये म्हणा लवकर. हा लवकर ये, करमत नाही म्हणा आम्हाला. टिट्ट्या बगर करमत नाही बाबा. काय सांगत पण टिट्टे सवय लागलेली आहे. आणि आज कोण येणार आहे, आपली आत्या येणार आहे का. आत्यासोबत कोण येणार आहे, ऋतू येणार आहे का. ऋतू, हा ऋतू सोबत खेळणार. आता यांचा विषय असा जरा परेशान चालू आहे ना, तुम्हाला काय सांगू. हे बघा नुसतं पसारा व्हायला लागला. थांब ना बेटा, मोबाईल चार्जिंग होतोय. चल इकडे बघ, खाली परी तू खाली तू खाली हो. तू गुडगल नाही का माझी. खाली 1 मिनिट, मला आवडते. तू थांब एकदा. ए खाली सोड, हे बघ सोड सोड सोड. खाली 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 चल, खाली उतरते का बघ. गेली लाईट पण. आता कसं गेली लाईट, आता काय करणार. हा काय करणार आता. हिला दूध प्यायचंय. हा चल जा, उठ लवकर. तिला औषध आणलेलं, उठ लवकर, दूध पी जा. तुला नेणार नाही फिरायला मी, हिला नेणार नाही मित्रांनो, तुम्हाला सांगून देतोय मी. तर रोज असं बोलून काम करणं चालू आहे. रोज दररोज दररोज काय सांगू तुम्हाला. जेव्हा फिरायला नेणार नाही म्हटलं तेव्हा सगळे बाकीचे कामं करते. हे बघा इकडे दाखव दूध. जी पटकन दूध. गुड घालेन तू. मग शक्ती ती अशी स्ट्रॉंग मशीन तू. तुला काय करू ग तुला. हां तर आमच्या घरामध्ये सध्या आता आम्हाला बोरच होतंय, कारण की आज आमच्या इथं परत पाहुणे येणार आहेत. तर आता सध्या कोणी नाही आहे. तर सकाळपासून ते कोमल उठलेली आहे 6:30-7 वाजल्यापासून. चालू आहे इकडून तिकडं तिकडून इकडं. माझे कामं तर कोणत्या टायमावर होत नाही आहे, बाकी दुसरेच कामं घरामध्ये चालू आहे. कायच अवघडच आहे रे. तुम्हाला जे सांगावं ते तुम्हाला नवल वाटत असेल, पण आता आमच्या घरी नाही का 3 लग्न आलेले एका मागे एक.
म्हणजे 3 लग्न अटेंड करणं खूप गरजेचे आहे. एक तर भाग्यश्रीचं आहे, दुसरं एक अजून नातेवाईकामध्ये आहे आणि एक आमच्या शेजारचं आहे. शेजारचं म्हणजे बाजूचंच आहे. तिथं दरवेळेस ते त्यांचे आमचे संबंध थोडे चांगले आहेत. दादाचे नाईंचे त्यांचे माझे एवढी व्यवस्थित नाही पण त्यांचे आहेत. तर ते त्यांच्या लग्नात जाणार आहे. 31 तारखेला आहे, एक 26 तारखेला, 31 तारखेला आणि 3 तारखेला असे 3 लग्न आहेत. आता ते अटेंड करायचे. त्यानंतर आम्ही फक्त 26चं करणार आहे, बाकीचे घरचेच करणार आहे. त्यानंतर मी फिरायला जाणार तुम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीने. आणि ती ऋतू नाही म्हणून ती पण जरा परेशान करायला लागली. तुम्हाला तर माहिती ती किती मैत्रिणी तिची, त्यांची बॉन्ड खूप वेगळा आहे. पेला गुड गर्ल पेला बघा. चला मी काय करतो आता हे बाकी सगळं बघतो काय मेळ आहे तर, आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. चला इकडे आमची आजी बसलेली. आमच्या आजीला खूप टेन्शन आलेली आहे, आई गेलेली आहे. तर काय म्हणता आजी? हो ना, आज गाडी नाही काय नाही लागली, लय लांब गेली. हा. मी म्हणतो कशाला उन्हात आणत जायचं बरं? गंजार लेकरे लेकीला आणाला. मग ते येता येत नाही का तिच्या नवऱ्याला त्यांना? ते आहे मग मग कवाच येते सगळं. बरं आई गेली तिकडचं खोळमून जात नाही मग सगळं? हो ना, मग काय आहे का रातभर झोप आहे का तुम्हाला? नाही ना, मग झोप नाही येत, मग काय त्रास देते. हा, तेच ना, मग काय काय करा माणसाने सांगा बरं तुम्ही. आता तुम्हाला सुधरत नाही आता. मला सुसत आता. इकडे इकडे बेटा चल. मला सुसत नाही. आता त्यांना यायला कधी किती संध्याकाळी होईन का आजी? 5 वाजेला गेलं. हे सारी सकाळची निघली ना, अजून कसं गाड्या लागल्या नाही का त्यांना? हो ना. मी तर म्हणलो तुम्ही जाऊन नाही तर. रामा म्हणे मला तुझ्या मी काय केलं तरी बाबा मला सुसाला नुसाला म्हातारा माणसं. डायरेक्ट गाडी बसून नेलं असतं. हा कशाचं बाप. मला जात मी जात नाही ओमा आता कुठेच जात नाही. आजीचा लागत राहिला नाही कुठं जायचं आता. नाही ना लागेच नाही. हे इकडे आलेत बघा दोघी माहिती की परेशान आहे आज. आई नाही तर कोण येणार? ऋतू येणार आहे की ऋतू? रडू दे तिला, रडू दे एकदम क्यूट क्यूट रडू दे तिला. झोप आली का? जेवण करायचं आहे ना, पाहिलं असं. तसं कसं देता येईल म्हणा. थांब ना बेटा जरा थांब, थोडं 10 मिनिटं थांब. नमस्कार आहे कसं कायच करा. कोमल टेबल कुठं टाकला का आपला? स्टूल कुठं टाकला? दिला का? मग काय करी सकाळी दिला का? तुम्हाला काय सांगू, आता इथं वरती काहीतरी पडलंय वाटतं, काहीतरी आवाज झालाय, त्याच्यावरून ती गोष्ट आठवली. तुम्हाला कालची गोष्ट दाखवायची आहे. तुम्हाला हसू येईल थोडं. म्हणजे ह्या गोष्टीला मी काय म्हणू, माझं वजन वाढलं म्हणू का तर टेबल कमकुवत होता असं म्हणू. स्टूल तुम्हाला दाखवतो मी काय प्रॉब्लेम झालाय तर. हसू नका तुम्ही. मला चांगलंच लागलंय माझ्या पायाला. नाही म्हणता अजून बी आग व्हायला लागली. आजीबाईनं रात्री मला विचारलं मी काय झालं काय नाही, काय झालं काय नाही. विचारलं नाही का विचार? तुम्ही आल्यात नाही बघायला. हे बघा दिसतो का? याच्यावर उभा राहिलो आणि सरळ याच्यात आतमध्ये गेलो मी. माझ्या पायाला पूर्ण लागले. तुम्हाला दाखवतो मी. कोच पडली दिसली ही. तुला ही कोच पडली. परत इथं पण घासलंय, गुडघ्याला लागलंय. हा काय झालंय ना, ह्या लोकांनी काय केलं माहितीये का? हा उन्हामध्ये ठेवलाय एवढे दिवस. मग एवढा कुमकुत झाला कस काय तो? विचार करा, एवढं गेलं आतमध्ये किती लागलं असेल. माझं वजन 90 किलो आहे आता. मग मी वजन कमी, तर मग मी वजन कमी करायला तुम्ही नाही म्हणता तुम्ही. बाप्पा म्हणजे तुम्ही टेबल बदला पण वजन कमी ना करू. काय परी? चल देतो ना मी, चल ना देतो ना मी. मला सांग ना तू, मी आहे ना पाणी द्यायला तुला. हा थंड द्यायचं का गरम द्यायचं? थंडच प्यायचं का? गरम पी ना. धर हो इकडे. कल 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 करते पाणी प्यासाठी. ते पिऊ लागली थोडं. पिऊ दे पाणी. पिऊ पाणी पी थोडं. पाणी पी. किती पिलं पाहू पाणी?
जास्त ताण लागली तुला नाही म्हणता. मग केव्हाची बाहेर खेळती आंघोळ केल्यापासून. हा घरात थांबतच नाही पोरी आल्या तेव्हापासून. आम्ही आलो तेव्हापासून घरात जायचं नाही. हे असे इन्सिडेंट्स माझ्यासोबत होत असतात बघा. काय करा कटाक्कट मोडलं ते उभं राहिलं. मला वाटलं नाही एवढं लागेल, पण आता हे किती घासलं असून पायाला तुम्ही विचार करू शकता. ते कापलं ना त्यानं. मग गणित जास्त काही लागलं नाही, पण ठीक आहे जाऊ द्या, काय चालूच राहणार आहे. दुसरा पाय पडला असता ना हं. मग तुम्हीच पडले असते. एक ब्रँड आहे नीलकमल, हा राजकमल आहे बघा. हा डुप्लिकेट ब्रँड आहे आणि यांनाही घेतलेले आहे. ते नीलकमल आपलं जे कपाट आणलेलं आहे का ते नीलकमलचं आहे. हे ब्रँड हे नकली आहेत हे, त्यामुळे हे फुटलंय. तुम्ही आणलं चांगले आता. कोणतं कपाट आणलेलं चांगलं आहे? चांगले. हां याच्यापेक्षा तर बरंच आहे. काय ग भूक लागली तुला जेवण करायचंय का? मग हा बोर्ड आणलेला आहे, कधी लिहायचं याच्यावर? पुस ना मग. तुला मी हे बी आणून दिलं ना, तुला डस्टर बी आणून दिलं तर पुसायचं. ते ना ते धुवून ठेवली. जा पुस त्याला व्यवस्थित ABCD लिही त्याच्यावर. विसरून जाशील डबल तू. विसरली की डबल नर्सरीमध्ये बसावं लागेल तुला. डबल त्याच वर्गात बसावं लागेल. बसशील का तू त्या वर्गात? नाही म्हणा. हा मग डबल तीच मॅडम तेच सगळं शिकावं लागेल तुला. नाही म्हणा. पुस त्याला. झाल्यावर नाही असतं. पाच झाली ना ती आता. हा पण पुढचं आलंच नाही तर मागचं डबल शिकावं लागेल ना तिला. ते हुशार आहे रे. LKG आता. कुठे खडू? तो काय करून साबण दूध असते. त्याला फेकून आता कुठे देऊ काय? द्या खडू तिला आता. असा विषय बघा यांचा. तर आता आईला यायला जवळपास संध्याकाळ होईल. तर संध्याकाळपर्यंत आता वाटच बघावं लागेल. 6 वाजतील तिला यायला. हा किती ऊन आहे बाई. कारण की उन्हाच्या गाड्या पण लवकर लागत नाही आणि बसमध्ये तुम्हाला माहिती आहे काय दगदग होती. तिला म्हटलं तर मी माझ्यासोबत चल थार गाडी घेऊन. काय कोमल? तर ती म्हटली ती तिला नेऊन सोडायला जा म्हणे तू त्या गाडीत, आणायला नको जाऊ म्हणे. त्यांना भेटायचं पण होतं ना कोणाला तरी आईला. तो विषय झाला नाही तर मी स्वतः गेलो असतो आणायला. त्यात काही एवढं हे प्रॉब्लेम नाही आहे. जसं दरवेळेस जातो तसंच मी यावेळेस पण गेलो असतो. तुम्हाला तर माहिती आहे मागच्या आपण चंद्र आणि थार दोन्हीही घेऊन गेलतो. तर तसा विषय नाही आहे काही. कारण की तुम्हाला असं वाटेल की मग गाडी असूनही तू आईला जर कधी बसनं पाठवतोय तर बाबा तू काय आहे असं तसं तुम्ही विचार येत असेल मला. तसा येऊ नका देऊ. कारण की मी जे विषय बोलतोय तो व्यवस्थितच बोलतोय. कळालं कोमल? उठ ना, तिला झोपू घालणं पटकन जा ना. टाकतील झोपत. आई पिऊ पण आता जरा परेशानच करते. पण ठीक आहे संध्याकाळी लेकर आलेत ना त्यात गुंग होऊन जाईन ती. पुरी वगैरे आहे 15 दिवस. राहते मी खाऊ बाई. आजीबाईनं काल आवाज झाला तर आजीबाई तिकडेच होती. नंतर आजीबाई आली. हो. कशाचा आवाज झाला म्हणे. मग काय बाई, कसं आवाज जाता ना. कायच करावं खटकन मोडलं होतं ते. ठीक आहे जाऊ द्या चालू दे. बोल बेटा. तुला आमची आवडती का? आमची 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 हा कोणती आमची? कधी खाल्ली सांगतो. आमची खाल्लीच नाही. काय खाल्लं होतं? आमची काय आहे सांग बरं. आमची म्हणजे ब्रेड. अरे देवा. काय बोलतील काय नाही. बरं उंटाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कॅमल. हत्तीला? घोडा. हत्तीला घोडा. वाव. काय म्हणता हत्तीला? हत्तीला ई फॉर एलिफंट. हा एलिफंट. हा. एलिफंट. घोड्याला काय म्हणता इंग्लिश मध्ये? घोडा. एच फॉर सन. हॉर्स. 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 महिनाभर सुट्ट्या आहे ना त्याचा परिणाम आहे. हे सुट्ट्या असल्या ना मित्रांनो थोडं हे होणारच सुट्ट्यामध्ये शिकायसाठी. पण ठीक आहे करू आता थोडे ऍडजस्ट. काय झेब्रा कुठे? झेब्रा. याक कुठे? याक. याक आहे का ती? अम्ब्रेला. हा. वॉच कुठे? वॉच. ओके येतो बाबा एका पोरीला थोडं थोडं. लय येतो. बरं आल्यावर सांगत शाळेत. आजी असं आजी. येतं ना तुला आता? मग आता मी इकडे चढ दाखवते. काय काय येतं मला. हा काय येतं सांग. काय ते? ट्रेन ट्रेन ट्रेन. ट्रेन ना म्हणते इग्लोली. काय? रेलगाडी. रेलगाडी म्हणतात. गाडी.
तर आता कोमल त्या पाहुण्यांसाठी पण स्वयंपाक करून ठेवणार आहेस का तू संध्याकाळी? त्यांना भूक लागलेली असेल, मग कसं? त्यांनी मला सकाळी बोललं होतं खिचडी करून ठेवा. सकाळी त्यांना परीला सांगितलं होतं खिचडी करून ठेवा, आम्ही येणार आहे ना परी? हा, तर मग परी आता खिचडी करणार त्यांसाठी. मला तांदूळ घेते आणि लसूण घेते, डाळ घेते थोडीशी आणि कुकर लावते, कढावर सगळं घालते, तवा होईल आणि तवा गरम करते. बरं, तुला गॅस चालू करता येतो? ओके, झाले खिचडी. झाली खिचडी आणि लसूण झाली, एवढंच लागतं खिचडीसाठी. कर. हा, मला चालू करता येत नाही तिने. आजीला येत नाही चालू करता, तिला येतो बघा. हो, पाय ना. आजीबाई, तुमची लेक पण येणार आहे काय? हा? लेक येणार आहे म्हणजे तुमची? हा, येणार आहे म्हणतील झालं होय. मोठी म्हणतोय मी. मोठी नाही येत. नाही का? भाकरी कोण घाली? मोठ्या संतोषला हाताने. संतोषला कोण घाली? नाही खबर. ती येणार आहे ना? हम्म. येणार आहे. ती आमची तुमची बागवाई तुमची आहे. हो, भागाबाई कोणाची आहे? आमची मुलगी काय? मी नाही. तुझी कोण लागती ती? 7. कोण लागती? आजी. ही आत्या, ही आत्या, ही आत्या, ही आत्या, ही आत्या. दोन्ही आत्या आवडतात. बर, ठीक आहे. ती लड्डू देते. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ आजच आणतोय. आज म्हणतो आज म्हणतो. आज आणतो, माझ्या लक्षात राहत नाही, कोमलला एक फोन लावशील. ठीक आहे. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि सगळ्यांना परत एकदा पाठवून दे. जय महाराष्ट्र. कसा- जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साखर.